पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांची सभा होते. महायुतीचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने सध्या आपल्यासोबत आहेत. ABP माझामध्ये स्वागत आहे तुमचं. कशा पद्धतीनं हे आता सगळं चित्र तुम्हाला दिसते, कारण मोदींची सभा देखील आपल्यासाठी आज होणार आहे. मोदीजींची सभा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आशा अपेक्षाने आकांक्षा पूर्ण करणारी, सामान्य माणसाला भविष्याची दिशा देणारी आणि या जिल्ह्यासाठी नवीन काहीतरी या ठिकाणी संकल्प घेऊन देणारी अशा पद्धतीची सभा असते. मोदी साहेबांच्यावर विश्वास ठेवून अखंड भारतातली जनता एका नवीन ताकदीनं आणि ऊर्जेनं प्रेरित होऊन विकसित भारताचं जे स्वप्न पाहते, जे विजन प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आहे की 2047 साली देश हा महासत्ता झाला पाहिजे आणि त्याचबरोबर विकसित भारत म्हणून या ठिकाणी जगासमोर आला पाहिजे. आजही करोनाच्या काळानंतर जगाची 5वी मोठी अर्थसत्ता म्हणून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश वाटचाल करतोय. निश्चितच पुढच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला, सांगली जिल्ह्याला, इथं असणाऱ्या पंचकृषीला याच्यातून एक वेगळी ऊर्जा मिळेल आणि इथल्या असणाऱ्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी आजची त्यांची सभा अत्यंत महत्त्वाची आहे. या सभेमधून नेमका या कोल्हापूर नगरीतील नागरिकांना काय संदेश दिला जाईल असं वाटतं? कोल्हापूर नगरी हा उद्योग नगरी म्हणून पण ओळखली जाते, सहकाराची नगरी म्हणून सुद्धा ओळखली जाते, शेतकऱ्यांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये कारागिरांची नगरी म्हणून ओळखली जाते. या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये केंद्र शासनाचा पुढचा पायलट्स या ठिकाणी जे होत आहेत, वेगवेगळ्या स्तरावर या ठिकाणी जे काम होतं आहे, आता विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करत असताना एक विजन डोळ्यासमोर ठेवलं लागतं आणि कोल्हापूर हा अतिशय प्रगल्भपणे पुढं जाणारा जिल्हा आहे. पारंपरिकपणे इथे नवनवीन प्रयोग करण्याची पद्धत आहे, उद्योगाच्या बाबतीत नवीन प्रयोग करण्याची बाबतीत आहे, सहकाराची पंढरी म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला या ठिकाणी ओळखलं जातं. याचाच धागा घेऊन पहिल्यांदाच मोदी सरकारने सहकार मंत्रालय देशामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये अमितजी शहा जे कोल्हापूरचे जावई आहेत त्यांना त्याचं अध्यक्षपद देण्यात आलं. निश्चितच जे चांगलं काम चाललं आहे त्याचं या ठिकाणी स्फुरण स्वतः मोदीजी यातनं या ठिकाणी घेतात आणि त्याला पुढं दिशा देण्यासाठी म्हणून याला ग्रँड कॅनव्हासवर कसं आणता येईल, जगाच्या पटलावर कसं नेता येईल, कोल्हापूर जिल्ह्याच्या असणाऱ्या अनेक उद्योगधंद्यांमध्ये, कृषी व्यवसायामध्ये व्हॅल्यू ॲडिशन कशा पद्धतीनं देता येतील याच्या बाबतीतलं विजन या ठिकाणी मोदीसाहेब त्याच्यामध्ये मांडतील आणि या जिल्ह्याच्या आणि असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास ह्या सातारा असेल, सांगली असेल, या सगळ्या जिल्ह्यांच्या असणाऱ्या गरजा कमी जास्त प्रमाणात एकसारख्या आहेत. त्या अनुषंगानं या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी मोदीसाहेब रोडमॅप त्या ठिकाणी आपल्याला देऊ शकतील. मोदींच्या या सभेला साधारण किती गर्दी होईल, कशा पद्धतीनं इथलं वातावरण असणार आहे त्याबद्दल जरा सांगा. मोदीजी येणं म्हणजे खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीचा उत्सवच असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं देशभरामध्ये मोदीसाहेब जातात त्यावेळी आज लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव सुरू होत असताना एखाद्या माणसावर विश्वास ठेवून ज्यावेळी या ठिकाणी ही जनता त्यांच्या प्रेमामध्ये, त्यांच्या कामावर खऱ्या अर्थानं प्रेरित होऊन या ठिकाणी येत असती. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख यामध्ये कुठंही लोक या ठिकाणी, आमची व्यवस्था कमी पडते, कायमपणे आम्ही जिथं जिथं कार्यक्रम मोदी साहेबांचे बघितलेत तिथं आम्ही लावलेली व्यवस्था कमी पडते, त्याच्यामध्ये असणाऱ्या मर्यादा या ठिकाणी येतात आणि त्यामधनं मोदी साहेबांना खऱ्या अर्थानं ऐकण्यासाठी लोक, काही नेत्यांना पाहण्यासाठी जातात, पण इथं लोक मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी येतात, त्यांच्यातनं विचार मंथन घेऊन या ठिकाणी जातात आणि आपल्या देशाला आपली जबाबदारीसुद्धा, नुसतं प्रधानमंत्र्यांची जबाबदारी नसते किंवा नुसतं गव्हर्नमेंट म्हणून या ठिकाणी काय, ही एक सामूहिक जबाबदारी आहे राष्ट्र म्हणून पुढे नेण्याची आणि त्यामध्ये प्रत्येक युवक असेल, महिला असेल, लहान मुलांच्यापासनं ते मोदी साहेब या ठिकाणी या लागलेत याच्या बाबतीतलं कुतूहल आपल्याला गल्ली बोळामध्ये कोल्हापूर शहराच्या आणि संपूर्ण जिल्ह्याच्या या ठिकाणी आपल्याला दिसेल. खरं तर आम्ही सगळ्यांनीच बघितलेलं आहे माने कुटुंबियांचं आणि मोदींचं बॉन्डिंग, कारण आपल्या कन्येला देखील खूप कौतुक केलं त्यांनी. या सगळ्या मोदींच्या सभेचा आपल्या या सगळ्या मतदारसंघामध्ये किती फायदा होईल असं वाटतं आपल्याला? स्वतः स्वयं मोदीसाहेब या ठिकाणी येणं हे आमच्यासाठी खऱ्या अर्थानं खूप ऊर्जा देणार आहे. आमच्या कुटुंबाची, मी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा भेटलो त्यावेळी मी मतदारसंघाची चर्चा केली होती, कुटुंबासह भेटण्याचा सुद्धा योग आला. एक सरदयी नेता आणि सामान्य माणसाची नस समजणारा, या देशाचे प्रश्न समजणारा आणि त्याच्यासाठी सोडवण्यासाठी रात्रंदिवस झटणारा आणि फोकस्ड काम करणारा मी नेता या ठिकाणी पाहतोय, ज्याने डेडिकेटेडली आपलं लाईफ या देशासाठी अर्पण केलं आहे आणि बारीक सारीक गोष्टींमध्ये सुद्धा त्यांचं मायक्रो प्लॅनिंग आणि त्या अनुषंगानं या देशातल्या शेवटच्या घटकाला सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांची धडपड मी जवळनं त्या ठिकाणी लोकसभेमध्ये सुद्धा पाहत असतो. आज मोदी साहेब येत आहेत, हा माझ्यासारख्या अनेक लोकांना की जो करिश्मा त्यांचा आहे, जो त्यांचा ऑरा आहे,
तो ऑरा पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की एखाद्या माणसाच्या तपस्वी भावनेतनं ज्या ठिकाणी जे त्याचं त्याग आहे, त्याचे श्रम आहेत, त्या माणसाची असणारी सर्वांगीण विकासाची त्यांची जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेमध्ये मोदीसाहेब अगदी टप्प्याटप्प्यानं पुढे जातात आणि सामान्य माणसाला ऊर्जा देतात. मी खासदार म्हणून त्यांच्याबरोबर तिथं काम करतो. त्या सभागृहाचा सदस्य आहे, ज्या सभागृहामध्ये ते सुद्धा खासदार आहेत आणि त्या आम्हा सर्व खासदारांचे ते नेते आहेत आणि मग ते सभागृह नेते आहेत. आम्ही काम करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आज आमचा नेता, सभागृह नेता आणि देशाचा नेता, ग्लोबल लिडरशिप ज्याला आपण एस्टॅब्लिश झालेली या ठिकाणी पाहतो, ते पंतप्रधान, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज अंबाबाईच्या ह्या पंढरीमध्ये येत आहेत. हे आमच्यासाठी खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न, आपण गेले महिनाभर, 1.5 महिने, 2 महिने प्रचार करतात, मात्र आजपासून प्रचाराचा पुढचा टप्पा आहे तो सुरू होणार आहे. विजयाची कितपत विश्वास आहे तुम्हाला वाटतोय? ही जनताच खऱ्या अर्थानं त्याची साक्ष देईल. आज तुम्ही पाहाल जनसागर जो लोटलेला असेल, ही ह्या सर्वसामान्य माणसाच्या, ज्या गरिबाच्या घरामध्ये धान्य आलं, ज्याच्या घराच्या वर डोक्यावर छत निर्माण झालं, ज्याच्या घरामध्ये पाणी पुरवठा त्या ठिकाणी निर्माण झाला, ज्याच्या किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत त्याला या ठिकाणी पैसे घर बसल्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर या ठिकाणी यायला लागले, कुणालाही रुपया न देता पारदर्शकपणे थेट सर्वसामान्य माणसापर्यंत हा निधी जाऊन पोचायला लागला. याचं सुख आणि समाधान प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आहे. आज जी आम्हाला मतं पडतात त्यामध्ये मोदी साहेबांच्या क्रेडिटिबिलिटीचा फार मोठा या ठिकाणी परिणाम आहे. मोदीजी की गॅरंटी हे जे आपण या ठिकाणी वापरतो, गॅरंटी कोण माणूस देऊ शकतो ज्याची विश्वासार्थ आहे, आणि एक विश्वासक आश्वासक चेहरा मोदीजींच्या समोर, मोदीजींच्या निमित्तानं देशभरामध्ये तयार झाला. आणि ज्यांच्याकडे पाहून, सरकारच्या कामाकडे पाहून आणि सर्वसामान्य माणसं प्रेरित होऊन आजसुद्धा एखाद्याच्या पैसे खात्यावर आले तर ते म्हणतात मोदीजींचे पैसे आले. जे तुम्ही वाड्या वस्त्यांवर, तांड्या वस्त्यांवर जर त्या ठिकाणी गेलात तर सुद्धा एकदम महिला, ज्या साध्या महिला आहेत, त्यांना तो विश्वास तयार झाला की कोणतरी माझ्या पाठीशी आहे, कोणतरी माझ्या अडचणीच्या काळामध्ये राहतं. एखादी आजारी पडलेली माऊली असेल तर ते आयुष्यमान भारतच्या माध्यमातून तिला 5 लाखाचं कवर, हे फार मोठं तिच्या संकटाच्या काळामध्ये मिळणारं कवचकुंडल आहेत. हे सगळं करणारा नेता देशाला पुढं घेऊन जातो आहे. आणि खऱ्या अर्थानं आज जे मोदीसाहेब या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत, या सर्वांचा या ठिकाणी उच्चांक होणार आहे. आणि याचा फायदा दोन्ही सीटांना या ठिकाणी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या होईल. कारण आम्ही ज्यावेळी या ठिकाणी लोकांच्यामध्ये जातो, धैर्यशील माने उमेदवार म्हणून असतील किंवा संजय मंडलिक उमेदवार म्हणून आमची एक प्रतिमा आहे, पण सर्वोच्च प्रतिमा असणारा माणूस आज या ठिकाणी कोल्हापूरच्या मातीमध्ये येतो आणि त्याच्यानंतर आम्हाला या ठिकाणी ताकद देतो. हे निश्चितपणे लोकसभेच्या दृष्टिकोनातनं मोदींना पाहून मत देणारी संख्या फार मोठ्या प्रमाणात देशामध्ये आहे. उमेदवार आहेतच, पक्ष आहेत, आमचे नेते सन्मान्य असणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत, पण त्याचबरोबर मोदी साहेबांची ताकद मिळाली की गाडी अतिशय स्पीडनं वाहते. आत्तापर्यंत जिथे जिथं मोदी साहेबांच्याच सभा झालेत तिथले उमेदवार उच्चांकी मताने निवडून आलेत. हा इतिहास आपण सर्व देशभरामध्ये पाहतो. तर आपण बघितलं की ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली तिथले उमेदवार हे उच्चांकी पद्धतीनं निवडून आलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये देखील हेच पाहायला मिळेल असा विश्वास धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.